पुण्याच्या कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला वंदन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत आहेत। यंदा 207वा शौर्य दिन साजरा होत असताना विजय स्तंभ रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलाय। अशोक चक्राच्या खाली जय भीमची घोषणा लिहिली असून एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा लावण्यात आली आहे। हा सोहळा सुरळीत पार पाडावा यासाठी 6000 पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। पेशव्यांच्या आणि दलित समाजामधील लढाईच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून विजय स्तंभाला ओळखलं जातं। पेशव्यांच्या राजवटीत दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात होती। दलितांना त्यांचे मूलभूत अधिकारही नाकारले जात होते। त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती। त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, पेशव्यांचा पराभव केला। याची ही किनार या विजयाला असल्यानं दलित समाजाच्या नजरेत या दिवसाचं खूप महत्त्व आहे। आपण पाहिलं 500 शूरवीरांनी जे 28,000 यांना जे एक विजयी स्तंभ हे केला, त्याबद्दल आमच्या सर्व भीमसैनिकांना त्याबद्दल अभिमानास्पद वाटत आहे। आणि त्याच्यामुळं अशा ह्या सर्व भीमसैनिकांची या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। आणि आम्हाला अभिमान वाटतो की त्यावेळेचे जे शूरवीर आपल्यामध्ये आहेत, असे अनेक भीमसैनिक त्यांनी हीच प्रेरणा घेऊन पुढच्या ह्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आपल्या पुढच्या दैनंदिन जीवनामध्ये अशीच प्रगतीचं एक पाऊल उचलावं आणि अशा पद्धतीने आपली एक बाबासाहेबांचा विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो त्यांचा जे काय वाक्य आहे, ब्रीद वाक्य, ते सर्वांनी अंगीकारावं आणि ह्याच पद्धतीने आपली वाटचाल सुरू ठेवावी, असंच बोलून मी या पद्धतीची आशा बाळगतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आम्ही अकोल्यावरून येथे भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी आलेलो आहोत। त्यासाठी मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत। मी अकोला येथून, माझे नाव सुनील शिरसाट, प्रभाकर जामनिक, प्रकाश वानखळे आणि गौतम कंकाळ आणि बाळाभाऊ हे आम्ही अकोल्यावरून इथं आलेलो आहोत। आणि इथं सर्वत्र बौद्ध बांधवांना माझा सर्वांना मानाचा जय भीम, जय भीम।